नमस्कार आपल्या सगळ्यांना, बहिणींना, भावांना नमस्कार. आपल्या मुलींना, भाषांना, सगळ्यांना, आपल्या कुटुंब फॅमिलीला नमस्कार. आपण म्हणतो रोज भाजीचं काय करायला पाहिजे. मी मेन भाजीवरच येते. आता स्वयंपाक करायचा आहे बघा. आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करायचा खरं आपल्याला. आता आपण बघा भात बी करून घेणार, वरण करून घेणार. भात वरण तर आपला रोजचा ठरलेलाच आहे. काही बी असू द्या तिकडं, भात वरण आपला रोजचा ठरलेला आहे. आणि भाजीसाठी किती आपल्याला टेन्शन येतं भाजीचं. भाजी काय करावं, भाजी काय करावं. डाळ उकडायला घालतो, त्याला फोडणी देतो, चपात्या पण करतो, भाकरी पण करतो. मनाने करतो, आपण मनाने करतो. आणि तेवढं झालं, अहो भाजी काय करायची, अगं भाजी काय करायची, आपलं हे चाललेलं असतंय, भाजी काय करायची. म्हणून बघा, उद्या भाजी काय करायची, उद्या नाश्त्याला काय करायचं, उद्या दुपारच्या जेवणाचं काय करायचं, आजच आपण ठरवायचं. सकाळी आणि दुपारी आणि संध्याकाळी नाही बोलायचं. भाजी काय करायची, भाजी काय करायची, हे टेन्शन नाहीच पाहिजे आपल्याला. कुणालाच नाही पाहिजे टेन्शन. आता बघा, आजकाल महिला तर सगळ्या कामाला जातात. 10 महिलातून एखादी महिला घरी असते. जे बी कामाला जातात त्याने काय करायचं, कामावून सुटलं रे बाबा, पहिलं मार्केटमध्ये जायचं. मार्केटमध्ये गेलं की नंतर आपल्याला काय भाजी घ्यायची आपल्या मनामध्ये ठरवायचं. आता आपल्याला मार्केटमध्ये मेन भाजी काय घ्यायची. मग आपल्याला काय पाहिजे, गवार पाहिजे, भेंडी पाहिजे, कारलं पाहिजे, दोडका पाहिजे, हिरवी मिरची पाहिजे, टमाटे पाहिजे. ते पटापटा 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 पटा घेऊन चालायचं. मग ते आपल्या जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या आपण ठरवायचं. आता संध्याकाळी काय करायची, दुपारच्याला काय करायची, आणि सकाळी नाश्त्याला काय करायची. नाश्त्याचं पण ठरवायचं की उद्या उपमा करायचा का पोहे करायचे का पराठे करायचे. बहिणींना माझ्या ह्या बातवर एक लाईक करा बरं तुम्ही. बघा मी तुम्हाला किती छान मस्त सांगितले. नमस्कार सगळ्यांना. उद्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. चला आता हे तर मी उतरत नाहीये, बसूनच बघा, बसूनच मी, नाहीतर नाही बाबा उठूनच कट करते. काय बसून हे केलं ना, लय असा हात लांब होत या. एक तर पाय दुखतय माझा, इकडं लय पाय दुखतय जोरदार. अहो दाढाची कसली वाट लागली माझ्या. आता काय सांगायचं तुम्हाला, असं आता दुखायली ना दाढ माझी, लय दुखायली. आशीर्वाद द्या मला की माझी दाढ राहू द्या. चला आता खाली बसून उभा राहते, नंतर बंद करते. सगळ्यांना सुखी ठेव देवा परमेश्वरा, त्याच्या पाठीमागं मला ठेव.